हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत बघा। त्यासाठी इथे मी अर्धा कप तांदूळ आणि तांदळाच्या समप्रमाणात म्हणजेच अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे। इथे मी बिना सालाची मुगाची डाळ घेतली, परंतु तुमच्याकडे साल असलेली मुगाची डाळ असेल तर तीच घ्या, कारण साल असलेल्या डाळीची खिचडी ह्या डाळीपेक्षा टेस्टी होण्यासोबतच जास्त पौष्टिक सुद्धा असते। तांदूळ किंवा डाळीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु हे दोन्ही समप्रमाणात घेतल्यास खिचडी अगदी परफेक्ट होते। आता पहिल्यांदा डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे चोळून 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। नंतर यामध्ये आपली डाळ आणि तांदूळ भिजण्या इतपत पाणी घालून 10 मिनिटे ठेवून द्या। डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे भिजत घातल्याने ते छान फुलतात, त्यामुळे खिचडी शिजायला कमी वेळ तर लागतोच आणि खिचडीला चव सुद्धा खूप छान येते। तर हे दोन्ही भिजत आहेत तोपर्यंत फोडणी करून घेऊ। त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा साजूक तूप घाला। गॅसची फ्लेम बारीक ठेवून तूप वितळल्यानंतर त्यामध्ये 2 तमालपत्र, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून पहिल्यांदा हे छान परतून घ्या। नंतर 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसणाच्या कड्या घालून यामधील कच्चेपणा निघेपर्यंत परतून घ्या। नंतर यात 1 इंच किसलेलं आलं, इथे मी 3 हिरव्या मिरच्या तोडून घालत आहे। तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। थोडी कढीपत्त्याची पाने घालून जास्त परतून न घेता 1 मिनिट परतून घ्या। ह्या खिचडीमध्ये लसणाप्रमाणे आलं जास्त शिजवायचे नसल्याने इथे आलं लसणाची एकत्र केलेली पेस्ट न घालता ह्या प्रकारे लसूण बारीक चिरून आणि आलं किसून घाला। आता यामध्ये 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घाला। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून कांदा सुद्धा जास्त न शिजवता ह्या प्रकारे थोडा ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घाला। चवीपुरतं मीठ घालून मिक्स करा। नंतर झाकण ठेवून टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या। तर हे बघा टोमॅटो झालेले आहेत। आता यात अर्धा चमचा तिखट घाला। आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, म्हणून तो अंदाज लक्षात घेऊनच तिखट घाला। पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धनेपूड घाला। मिक्स करा आणि हे मसाले करपू नयेत यासाठी अगदी थोडं गरम पाणी घाला। झाकण न ठेवता शिजवून घ्या। नंतर यामध्ये भिजलेले डाळ आणि तांदूळ घाला। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून साधारण 2 ते 3 मिनिटे परतून घ्या। म्हणजे हे बघा सर्व मसाले डाळ आणि तांदूळमध्ये ह्या प्रकारे व्यवस्थित एकजीव होतात। आता यामध्ये गरम पाणी घाला। रूम टेम्परेचर मधील पाणी घातले तर खिचडीची चव बिघडेल, म्हणून गरमच पाणी घाला। इथे मी 1 कप डाळ आणि तांदूळसाठी 4 कप पाणी घातले। पाव चमचा गरम मसाला घालून मिक्स करा। नंतर झाकण लावा आणि हाय फ्लेमवर 1 शिटी येऊ द्या। 1 शिटी आल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करा। आणखी 2 शिट्या आल्यानंतर गॅस बंद करा। कुकरमधील प्रेशर स्वतःहून बंद होऊ द्या। तर हे बघा डाळ आणि तांदूळ व्यवस्थित शिजलेले आहेत। आता यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरम पाणी घाला। मिक्स केल्यानंतर थोडं टेस्ट करा। मीठ कमी असेल तर थोडं घालून पुन्हा मिक्स करा। आता 1 मिनिटासाठी झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियम करा। नंतर थोडं कोथिंबीर घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा। गरमागरम मुगाची खिचडी खाण्यासाठी तयार आहे। वरून तुपाची धार सोडल्याशिवाय ही खिचडी खायला मजा येत नाही। नुसती तुपाची धार न सोडता त्यामध्ये थोडा बदल करून आपण ही खिचडी सर्व करणार आहोत। त्यासाठी 2 टीस्पून साजूक तूप छान कडकडीत गरम करा। नंतर यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या कड्या घाला। यामधील कच्चेपणा निघाल्यानंतर पाव चमचा जिरे आणि 2 सुक्या लाल मिरच्या घालून मिक्स करा आणि हा तडका गरम असतानाच खिचडीवर घालून सर्व करा। फोडणीमध्ये सुद्धा आपण लसूण घातला होता आणि आता सुद्धा भरपूर लसूण घातला। ह्या लसणामुळेच आपल्या खिचडीला थोडी वेगळी परंतु खूप छान टेस्ट येते। एकदा ट्राय करूनच बघा। आवडल्यास लाईक करायला विसरू नका। अशाच एका रेसिपी सोबत लवकरच भेटूयात। धन्यवाद।